Hello, good morning everybody. BACS द्वितीय वर्षामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. तर आपण गेल्या सत्रामध्ये पण प्राचीन भारत या विषयाचा अभ्यास केलेला आहे. तरी या द्वितीय वर्षामध्ये थर्ड सेम आणि फोर्थ सेम मिळून संपूर्ण मध्ययुगापासून तर आधुनिक युगापर्यंतचा भारताचा इतिहास आहे. तर या भारताच्या इतिहासामध्ये युरोपियनांच्या आगमनापासून ते भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूचा कालखंडापर्यंतचा अभ्यासक्रम आहे. तर हा अभ्यासक्रम UPSC असो की MPSC असो किंवा इतर अनेक कोणत्याही परीक्षा असो, तर या परीक्षामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. यावरती जे बारीक सारीक जे प्रश्न असतात, परीक्षा कोणतीही असो, तर त्या परीक्षेमध्ये आधुनिक भारताचा इतिहासावरती प्रश्न असतातच. म्हणून या सेकंड इयरच्या थर्ड आणि फोर्थ सेममधील जो काही अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम आपण मुद्देसूदपणे काळजीपूर्वक संपूर्ण कुठलीही माहिती न सुटता आपण अभ्यासणार आहोत. तर या अभ्यासक्रमामध्ये एकंदरीतरित्या 6 टॉपिक आहे आणि थर्ड सेमला युरोपियनांच्या आगमनापासून म्हणजेच 1707 मुघल सम्राट औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जे मोगल सत्ता जे रसातळाला गेलेली होती आणि औरंगजेबाच्या नंतरचे जे लेटर मुघल जे सम्राट होते त्यांच्यापासून ते 1857चा उठावापर्यंतचा हा थर्ड सेमेस्टरचा सिलॅबस आहे. तर याच्यामध्ये मॉडल फर्स्ट युरोपियन पेनेट्रेशन इनटू इंडिया म्हणजेच युरोपियनांचे भारतात आगमन कसे झाले, कोणकोणत्या सत्तांनी भारतामध्ये येऊन आपलं साम्राज्य कसं उभं केलं आणि त्या साम्राज्यातून भारताचं शोषण कसं झालं ते आपण अभ्यासणार आहोत. तर युरोपियन सत्ताधीशामध्ये सर्वात प्रथम जसं की 1453ला कॉन्स्टंटिनोपल हे शहर ऑटोमन तुर्कांनी जिंकल्यानंतर जो खुष्कीचा मार्ग होता तो युरोपियनांना बंद झाला आणि त्यांना नव्या जलमार्गाचा शोध घेण्याची गरज भासू लागली. त्यामध्ये या शोध घेण्यामध्ये स्पेन आणि पोर्तुगीज या देशाचा सहभाग होता. तर याच्यामध्ये जो सर्वप्रथम 15व्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्ये जो भारताचा शोध ज्याने की वास्को डी गामा हा पोर्तुगीज खलाशाने लावलेला आहे आणि तो कालिकत या बंदरामध्ये पोहोचला आणि हळूहळू 1498पासून तर भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही म्हणजे 1961पर्यंत पोर्तुगीज सत्ताधीशांनी भारतावरती राज्य केलेलं आहे. त्यानंतर आलेली सत्ता म्हणजेच डच ही नेदरलँड किंवा हॉलंड आपण ज्याला म्हणतो तेथील रहिवासी आहेत. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही 1602 स्थापन करून त्यांनी पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी ते जलमार्गाच्या शोधाने भारत असो, जावा असो, सुमात्रा असो या प्रदेशामध्ये ते गेलेले आहेत. त्यानंतरची आलेली सत्ता आहे ब्रिटिश, जिची स्थापना 31 डिसेंबर 1600 इंग्लंडमध्ये करण्यात आलेली आहे. आणि या इंग्लंडला जेव्हा केप ऑफ गुड होप हा जो प्रदेश होता की दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून येणारा, त्या प्रदेशावर पोर्तुगीजांचं बऱ्याच वर्षापर्यंत राज्य होतं. त्या प्रदेशावरती पोर्तुगीजांचा पराभव करून तो प्रदेश बळकावला आणि त्यानंतर इंग्रजांनी
या पूर्वेकडील देशांसोबत व्यापार करण्यासाठी जलमार्गाने ते येऊ लागले. तर 1600मध्ये जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, त्या कंपनीची स्थापना करून सर्वप्रथम भारतामध्ये कॅप्टन हॉकिन्स हा आलेला होता आणि त्यावेळेस भारतामध्ये एक मोठं साम्राज्य होतं. ते साम्राज्यामध्ये मुघल साम्राज्य. आणि जहांगीरच्या काळामध्ये सर टॉमस रो यांनी 1615मध्ये जहांगीरची भेट घेऊन व्यापार करण्यासाठी काही सवलती मिळवल्या. तर याच्यामध्ये ज्या काही सत्ता आल्या, त्यानंतर जे फ्रान्सची जी सत्ता होती 1664मध्ये आलेली, 1664मध्ये फ्रेंच आलेली होती. परंतु या चारही सत्तामध्ये भारतातील प्रदेश बळकावण्यासाठी जे वर्चस्वाची लढाई झालेली आहे, त्या लढाईमध्ये शेवटी ब्रिटिशांचा पराभव झालेला आहे. तर एकंदरीत हा भाग आपण पहिल्या मॉडेलमध्ये अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये कर्नाटक युद्ध असेल, कर्नाटकची 3 युद्ध झालेली आहे, त्यालाच इंग्रज फ्रेंच युद्ध असे म्हणतात. त्यानंतर बंगालमध्ये ब्रिटिशांचा जो शिरकाव झालेला आहे, रॉबर्ट क्लाईव्ह वर्सेस बंगालचा नवाब सिराजुद्दौला यांच्यामध्ये जे प्लासीची लढाई झालेली आहे, या प्लासीच्या लढाईला भारताच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्व आहे. ते पण आपण या फर्स्ट मॉडेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतरचं आहे मॉडेल 2, ब्रिटिश एक्सपेन्शन्स इन इंडिया. बेंगालमध्ये जी प्लासीची लढाई झालेली आहे, त्यामध्ये जो मीर जाफर याला बंगालचा नवाब बनवून रॉबर्ट क्लाईव्हने जे दुहेरी नीती अवलंबलेली आहे, त्या नीतीचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 1757मध्ये जी प्लासीची लढाई झालेली आहे, त्या लढाईला पूर्ण रूप देण्याचं कार्य बक्सारच्या लढाईने झालेलं आहे. आणि या बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांनी विजय मिळवलेला आहे आणि भारतीय सत्ताधीशांची होती नव्हती सत्ता पण समाप्त केलेली आहे. त्यानंतर म्हैसूरचा जो टिपू सुलतान असेल किंवा हैदर अली असेल, त्यांच्यासोबतच्या इंग्रजांच्या लढाया, तसेच मराठा सोबतच्या ज्या काही युद्ध झालेली आहे 1773मध्ये, 1799मध्ये आणि 1818मध्ये, या लढायामध्ये इंग्रजांना म्हणजे विजय मिळालेला आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर पंजाबमध्ये रणजित सिंहावरती कसा ब्रिटिशांनी विजय मिळवलेला आहे. म्हणजे एकंदरीतच 1757पासून ते 1848पर्यंत संपूर्ण भारत हा ब्रिटिशांनी व्यापलेला होता. तर या ब्रिटिश व्यापलेल्या भागाचं जे स्ट्रक्चर आहे किंवा रचना आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर कसं होतं, ते आपण दुसऱ्या पॉईंटमध्ये पाहणार आहोत. तर याच्यामध्ये जे काही कायदे केलेले आहेत, त्या कायद्याची सुरुवात 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्ट म्हणजे नियामक कायद्यापासून झालेली आहे. त्यानंतर 1784चा पिट्स ॲक्ट, त्यानंतर चार्टर ॲक्ट 1833चा. परंतु याच्यामध्ये जे काही बारीक जे कायदे सुटलेले आहेत, जसं की 1773, 1784, 1793, 1813 आणि 1833 हे सुद्धा आपण कायदे बघणार आहोत. त्यानंतर ब्रिटिश वसाहतीतील नियम, जसे सर्वोच्च कायदा असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, किंवा या भारतामध्ये ब्रिटिशांनी आपली सत्ता कशी प्रस्थापित केली, त्याचं प्रशासन कसं होतं, ते संपूर्ण माहिती आपण मॉडेल 2मध्ये बघणार आहोत. त्यानंतर मॉडेल 3, इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ ब्रिटिश कॉलनियल रूल, म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झालेला आहे किंवा ब्रिटिशांनी भारताची अर्थव्यवस्थेवर कोणकोणते घातक परिणाम म्हणजे ब्रिटिश अर्थव्यवस्थेने टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये लँड रेव्हेन्यू सेटलमेंट इन ब्रिटिश इंडिया, म्हणजे जमीन धोरण, भूमापनाचं किंवा भूसुधारणा धोरण कसं राबवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1793ची परमनंट सेटलमेंट म्हणजे कायमधारा पद्धत, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत, या पद्धतीचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. त्या पद्धती कोणकोणत्या भारताच्या भागामध्ये अवलंबल्या गेलेल्या आहेत, त्या पद्धतीचे गुण, दोष आणि महत्त्व बघणार आहोत. व्यापारीकरण, शेतीचे व्यापारीकरण कशा प्रकारे घडून आलेले आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर व्यापार आणि
म्हणजे भारतीय जे उद्योगधंदे होते त्या उद्योगधंद्याचा ऱ्हास कशा प्रकारे झालेला आहे, म्हणजे डिइंडस्ट्रियलायझेशन म्हणजे ब्रिटिशांच्या धोरणातून कशा प्रकारे भारतीय व्यापारी आणि शेतकरी कसे भिकारी किंवा गरीब झालेले आहेत किंवा भारताच्या संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे कसा गेलेला आहे ते बघणार आहोत. ड्रेम ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचे हस्तांतरण कशा प्रकारे झालेले आहे याचा दादाभाई नौरोजी याचा सिद्धांत. इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया म्हणजे भारताची इकॉनॉमी कशी ट्रान्सफर झालेली आहे. त्यानंतर रेल रोड म्हणजे इंग्रजांनी भारतामध्ये काही सुधारणासुद्धा केलेल्या आहे. रेल्वे रोड, पोस्ट खाते, टेलिग्राफ अशा प्रकारच्या सुधारणांचा अभ्यास आपण करणार आहोत. फेमिनाईन अँड पॉवर्टी इन द रूरल इंटेरियर म्हणजे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशा प्रकारे ब्रिटिशांच्या सत्तेचा परिणाम झालेला आहे ते पण बघणार आहोत. आणि युरोपियन लोकांचा जो व्यापार आहे तो कसा वृद्धीस गेलेला आहे ते पण या तिसऱ्या मॉडेलमध्ये बघणार आहोत. त्यानंतरचं मॉडेल 4 सोशल अँड कल्चरल डेव्हलपमेंट सामाजिक आणि सांस्कृतिक विकास. तर या युनिटमध्ये जे शिक्षण व्यवस्था आहे जसं 1813च्या संधीनुसार भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याची युरोपियन ख्रिस्ती मिशनरींना परवानगी मिळाली आणि त्यानंतर भारतातील शिक्षण पद्धतीवर कसा बदल झालेला आहे. वेस्टर्न एज्युकेशन आणि परंपरागत एज्युकेशन याच्यामधला फरक आणि शेवटी 1833पासून वेस्टर्न एज्युकेशनला कशी चालना मिळालेली आहे ते पण आपण अभ्यासणार आहोत. द राईज ऑफ प्रेस वृत्तपत्राविषयीचे जे कायदे होते ते पण बघणार आहोत. त्यानंतर लिटरेचर अँड पब्लिक ओपिनियन साहित्य आणि लोकांचं मत, मॉडर्न व्हर्नॅक्युलर लिटरेचर, प्रोग्रेस ऑफ सायन्स विज्ञानाचा कसा प्रसार झाला ते पण बघणार आहोत. आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांची ॲक्टिव्हिटी किंवा कृती भारतामध्ये कशा पद्धतीची होती ते पण बघणार आहोत. त्यानंतरचं आहे मॉडेल 5 सोशल अँड रिलिजन रिफॉर्म मोमेंट्स इन बेंगाल अँड अदर एरियाज. राजा राममोहन राय यांना भारताच्या आधुनिक सामाजिक चळवळीचे प्रवर्तक संबोधले जाते. तसेच त्यांचा ब्राह्मो समाज, देवेंद्रनाथ टागोरांचा ब्राह्मो समाज, त्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर यांचासुद्धा अभ्यास, यंग बेंगाल मूवमेंट, डोऱ्याझियोची यंग बेंगाल मूवमेंट आपण बघणार आहोत. दयानंद सरस्वती याचा आर्य समाजावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. सोशल रिफॉर्म मूवमेंट इन इंडिया इन्क्लुडिंग सती ज्या भारतामध्ये ज्या वाईट प्रथा होत्या, सती प्रथा असेल, विधवा विवाह असेल, विधवा प्रथा असेल किंवा बालविवाह असेल या प्रथेवरती आपण प्रकाश टाकणार आहोत. त्यानंतर जे इस्लामिक रिव्हिवायलेजन म्हणजे याच्यामध्ये फरेजी मोमेंट असेल किंवा वहाबी मोमेंट असेल मुस्लिम समाजातील या चळवळीवरती प्रकाश टाकणार आहोत. त्यानंतरचं शेवटचं मॉडेल आहे 6 इंडियन रिस्पॉन्स टू ब्रिटिश रूल, पीझंट मुवमेंट अँड ट्रायबल अपरायझिंग इन द 18th and 19th century इन्क्लुडिंग द. तर या पीझंट मुवमेंटमध्ये ज्या काही 18व्या आणि 19व्या शतकातील ज्या किसान चळवळी आहे त्याच्यामध्ये रंगपूर ढिंग 1783, द कोल रिबेलेशन 1832, मोपला रिबेलेशन इन मालाबार 1841 to 1920, द संताल हल म्हणजे बंगालमधील संताल या समुदायाने 1855मध्ये जो उठाव केलेला आहे इंग्रजाच्या विरोधात. इंडिगो रिबेलेशन म्हणजे नीड विद्रोह 1859 ते 60. डेक्कन अपरायझिंग महाराष्ट्रामधील दख्खन उठाव किंवा दख्खन दंगे आपण ज्याला म्हणतो ते 1875चे बघणार आहोत. मुंडा उल गुलान झारखंडमधील मुंडा बिरसा मुंडा याच्या नेतृत्वामध्ये उल गुलान म्हणजे उठाव किंवा विद्रोह इंग्रजाच्या विरोधात कसा झाला आहे ते बघणार आहोत. त्यानंतर सर्वात मोठा जो उठाव होता 1857चा की ज्याला 1857चा उठाव म्हणतो, हा उठावाची कारणे, पार्श्वभूमी
परिणाम आणि त्याचे महत्त्व आणि या 1857च्या उठावाचा ब्रिटिश शासन पद्धतीवर कशाप्रकारे परिणाम झाला आणि तिथून ब्रिटिश कंपनीची सत्ता जाऊन ब्रिटिश शासनाची सत्ता प्रस्थापित कशी झाली ते पण आपण बघणार आहोत. त्यानंतर जो 1857च्या उठावामध्ये ज्या लोकांनी भाग घेतलेला आहे किंवा त्याचं जे वर्णन आहे, जसं झाशी असेल, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे असेल, नानासाहेब पेशवे असेल, या सर्वांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. आणि त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे द पीझंट मोमेंट ऑफ द 1920 अँड 1930, म्हणजे 1920 ते 30 या काळामध्ये जे काही पीझंट मोमेंट आहे किंवा किसान चळवळी आहे किंवा शेतकऱ्यांचे उठाव आहे ते पण या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारे मॉडेल 1 टू मॉडेल 6 या 6 मॉडेलचा अभ्यास आपल्याला या 3rd सेमेस्टरमध्ये करायचा आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर या सिलेबसचा अभ्यास आपण नीटपणे करावा आणि जर काही प्रश्न असेल तर ते त्यांनी मला व्हॉट्सअपवरती चॅटिंग करून म्हणा किंवा प्रत्यक्ष फोन करून विचारा. आणि या जशी आपल्यावर हा कोविड-19 या विषाणूमुळे जे महामारी आहे त्या महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आपल्याला व्हर्च्युअल क्लासरूम घेण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे. तर याचा सर्वांनी म्हणजे घरी राहून एन्जॉय करून या व्हर्च्युअल क्लासरूमचा फायदा घ्यावा. धन्यवाद.